माझे नाव प्रतीक्षा प्रदीप भारती. डॉक्टर शरदचंद्र पवार कृषी महाविद्यालय बारामतीची मी कृषी कन्या असून आज रावे कार्यक्रमांतर्गत आम्ही तुम्हाला अशा शेतकऱ्याची भेट घडवून देणार आहोत ज्यांनी ओपन कंडिशनमध्ये उत्कृष्ट प्रकारची गुलाब शेती केलेली आहे. ही केवळ एक शेती नाही तर कमी खर्चात योग्य नियोजनाने आणि सातत्याने काय साध्य करता येतं याचं उत्तम उदाहरण आहे. सर नमस्कार. सर्वप्रथम आमच्या श्रोत्यांना तुमची ओळख करून द्या. नमस्कार, माझे नाव अनिल हनुमंत लडकत, राहणार माळवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे. मी गेली 3 वर्षापासून बोर्डेक्स या जातीच्या गुलाबाची शेती करत आहे. कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन देणारी ही जात आहे आणि मी या जातीमध्ये गुलाब शेती करत असताना सक्सेसफुल आहे. सर माझा प्रश्न असा आहे की आजकाल बहुतांश गुलाब शेती ही आपण पॉली हाऊसमध्ये करतो, तर तुम्ही ओपन कंडिशनच का निवडली व या गुलाब शेतीमध्ये तुम्हाला खर्च व धोका याबाबत काय अनुभव आला? ओपन क्षेत्रावरती या बोर्डेक्स जातीच्या गुलाबाची निवड का केली तर ओपन क्षेत्रावरती या बोर्डेक्स जातीची व्हरायटी सक्सेसफुल दिसली मला. गेल्या 3 वर्षापासून पाहत आहे की मी या पॉली हाऊसपेक्षा ओपन क्षेत्रावरती खर्च फार कमी आहे. 1.5 एकरासाठी मला 3 लाख रुपये खर्च आलेला आहे ओपन क्षेत्रावरती. आणि पॉली हाऊसमध्ये मी तर त्याचं बजेट काढलं तर ते साधारणतः 70 ते 80 लाख रुपयापर्यंत खर्च होत होता. मोठी इन्व्हेस्टमेंट होती. जर तसं पाहिलं तर 70 लाख रुपयाला आपल्याला वर्षाला 7 लाख रुपये नसतं तर व्याजच भरावं लागत. परंतु मी कमी खर्चामध्ये या जातीची निवड केली आहे. तर माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की बोर्डेक्स जातीचा जो गुलाब आहे तो ओपन कंडिशनसाठी कसा उपयुक्त ठरतो, म्हणजे त्याच्यावर तापमान, थंडी, पाऊस? मी गेल्या 3 वर्षापासून ह्या बोर्डेक्स जातीच्या गुलाबाचे ओपन क्षेत्रावरती एक अनुभव घेतलेला आहे की ही व्हरायटी वातावरणात जरी बदल होत असतील तर त्या वातावरणातल्या बदलामध्ये समजा भरपूर पाऊस असेल, भरपूर आर्द्रता असेल, उष्णता असेल, या हवामानातील बदलाला ही व्हरायटी अतिशय प्रतिकूल आहे. जर ह्या व्हरायटीला आपण प्रिव्हेंटिव्ह मध्ये स्प्रे घेतले, उदाहरणार्थ डावणी असेल, भुरी असेल, करपा असेल, थ्रिप्स असेल, याचे प्रिकॉशन मध्ये जर स्प्रे घेतले तर ही निश्चित व्हरायटी त्याला रजिस्टर मध्ये राहू शकते. तर सर माझा प्रश्न असा आहे की पॉली हाऊसच्या तुलनेत ओपन कंडिशनमध्ये उत्पादन किती येतं व खर्च उत्पादनाचा अंदाज व बाजारभाव आणि नफा याबाबत तुमचा अनुभव काय आहे? पॉली हाऊसच्या तुलनेत विचार केला तर ओपन क्षेत्रावरती सुद्धा जर रोग आणि किडीचं खताचं व्यवस्थित व्यवस्थापन जर केलं तर पॉलीच्या बरोबरीत उत्पन्न मिळतं. आता गेली 3 वर्षाचा माझा अनुभव आहे. कारण ओपन क्षेत्रावरती उत्पादन थोडं 22% पॉलीपेक्षा जरी कमी निघत असेल तरी सुद्धा गुंतवणुकीच्या बाबतीत पॉलीची गुंतवणूक फार मोठी आहे आणि ओपन क्षेत्रावरती गुंतवणूक कमी आहे. आणि आम्हाला तसं पाहिलं तर गेली 3 वर्षापासून दर महिन्याला उत्पादन खर्च वाढला होता. 1 ते 2 लाख रुपयाचा आम्हाला नफा होता. आणि शेतकऱ्यांना भविष्यामध्ये मला सांगायचं आजूबाजूचं ओपन क्षेत्रावरती सुद्धा गुलाब लागवड करत असताना अतिशय ही बोर्डेक्स जातीची व्हरायटी सक्सेसफुल आहे. कमी खर्चामध्ये उत्पादन त्या देणारी जात आहे. पॉली हाऊसपेक्षा निश्चित मी तर म्हणेन की आपण इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत विचार केला कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये जास्त नफा देऊन देणारी ही जात आहे. आणि तर काका माझा प्रश्न असा आहे की ओपन कंडिशनमध्ये रोग, कीड आणि हवामानाचा जास्त परिणाम दिसून येतो, तर तुमच्या शेतामध्ये कोणकोणत्या अडचणी आल्या आणि त्यावर तुम्ही कसे नियंत्रण करता? ओपन क्षेत्रावरती तसं पाहिलं तर पॉली हाऊसपेक्षा रोग आणि किडीचा प्रादुर्भाव जास्तच होत असतो. वातावरणामधले जे बदल होत असतात, जास्त पाऊस असेल, अति थंडी असेल, जास्त उष्णता असेल किंवा जास्त आर्द्रता असेल, यामध्ये पॉली हाऊसमध्ये वातावरण निश्चित केलेलं असतं आणि त्यापेक्षा ओपन क्षेत्रावरती जास्त पाऊस झाला तर डावणीसारख्या रोगाचा जास्त अटॅक होतो, थ्रिप्स अटॅक जास्त होत असतो. अशा वेळेस प्रिकॉशन म्हणून आम्ही दर 3 दिवसाला
थ्रिप्ससाठी आणि डावणी भुरीसाठी करप्यासाठी स्प्रे घेत असतो. 3 दिवसांनी जर स्प्रे ह्या झाडाला बसला तर निश्चित रोग आणि किडीचं नियंत्रण होत असतं. आणि त्या गेली 3 वर्षापासून पाहताय की आम्ही फवारणीचं आणि ड्रीपच्या खताचं 3 दिवसाला जर नियोजन केलं आणि सातत्य ठेवलं तर निश्चित रोग आणि किडीला आम्ही निश्चित त्याचा अटकाव करू शकतो, नियंत्रण करू शकतो आणि त्यातून उत्पादन वाढीसाठी मदत होत असते. धन्यवाद अनिल लडकत सर. ओपन कंडिशन मध्ये गुलाब शेतीविषयी इतकी सविस्तर माहिती दिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. तुमचा अनुभव, प्रामाणिक मार्गदर्शन आणि शेतीकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आम्हा रावे विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. शेतकरी आणि विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाचा सेतू तयार करण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आपल्याला आवडला असेल, मी अशी आशा करते. धन्यवाद सर.